सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आज आपलं सेकंड लेक्चर जे आहे प्रिसिशन फार्मिंगमधलं ते बघणार आहोत. आणि आज आपण बघणार आहोत की जिओ इन्फॉर्मॅटिक्सबद्दल जे काही डिटेलिंग आहे ती आपण आज बघूया. ओके. तर जिओ इन्फॉर्मॅटिक्स म्हणजे बेसिकली काय की आपलं जे काही अर्थ आहे, अर्थ म्हणजे काय, आपला जो काही अर्थ आहे दॅट इज द जिओ, बरोबर आहे. तर अर्थला त्या ठिकाणी आपण इथे कन्सिडर केलं आणि अर्थबद्दलची जी काही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपण डेव्हलप करतो, जो काही डेटा कलेक्ट करतो, ते आपण या सगळ्या जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये आपण त्याला कन्सिडर करत असतो. आता बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर सॅटेलाईटने एक जर फोटोवरून जर का घेतला, राईट, एखाद्या फिजिकल टेरेनचा, तर तो साधारणपणे आपल्याला असा दिसतो की इथे काय, हे साधारणपणे पाणी आहे, इथे काही शेत आहेत, राईट, काही फील्ड्स हिरवेगार आहेत, काही हार्वेस्टिंग स्टेजला आलेत, काही हार्वेस्ट झालेले आहेत, राईट, काही प्लोड सॉइल्स आहेत. तर हा जो काही डेटा एकदा तयार होतो त्याच्या बेसिसवरती वेगवेगळे हायपरस्पेक्ट्रल, मल्टीस्पेक्ट्रल कॅमेराज, रिमोट सेन्सिंगच्या मदतीने वेगवेगळे लेअर जे आहेत ते अशा प्रकारे आपण तयार करू शकतो, राईट, इन दिस टेक्नॉलॉजी कॉल्ड जिओ इन्फॉर्मॅटिक्स. तर यामध्ये आता हे जे की लेअरिंग आहे, जसं की एखाद्या एरियावरती उष्णतेचं जर का, हीट स्ट्रेसचं जर का लेअर येणार असेल, राईट, एखाद्या रिजनवरती, तर तो अशा रेड कलरने त्या ठिकाणी इंडिकेट होतो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्सचा आपण वापर करून जे काही आहे सॅटेलाईट बेसिसवरती आपण पुढचं डिटेलिंग त्याबद्दल काढू शकतो, राईट. तर जिओ इन्फॉर्मॅटिक्सबद्दल इथे दिलं आहे बघा डेफिनेशन की व्हॉट इज जिओ इन्फॉर्मॅटिक्स. इट रेफर्स टू द सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ कलेक्टिंग, ॲनालायझिंग अँड इंटरप्रिटिंग जिओस्पेटियल डेटा. जिओस्पेशियल म्हणजे अर्थचा जो काही पूर्ण स्पेसचा जेवढा डेटा आहे आपला, तो पूर्ण टेरेनचा अँड इन्फॉर्मेशन. तर त्या इन्फॉर्मेशनला बेसिकली कलेक्ट करायचं, त्याचं ॲनालिसिस करायचं आणि त्याच्यामधलं इंटरप्रिटेशन काढायचं. तर एकंदरीत हे सगळं जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये आपण कन्सिडर करतो. सो इट इन्व्हॉल्व्ह द यूज ऑफ GIS, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम्स, रिमोट सेन्सिंग, GPS, त्यानंतर अँड स्पेटियल डेटा ॲनालिसिस टू स्टडी द अर्थ सरफेस अँड इट्स प्रोसेसेस. जिओ इन्फॉर्मॅटिक्स जे आहे हे काय करतं बेसिकली, तर इंटिग्रेट करतं, म्हणजे काय करतं, एकत्रित करतं द मल्टिपल टेक्नॉलॉजीज टू कॅप्चर, स्टोअर, मॅनिप्युलेट अँड व्हिज्युअलाइज द डेटा, स्पेशल डेटा टू सपोर्ट द डिसिजन मेकिंग. आता कुठले नवीन डिसिजन आपल्याला जर घ्यायचं असेल, कुठल्याही गोष्टीवर निर्णय घ्यायचा असेल, तर आपण कशावरती घेतो डिसिजन, आपल्या पूर्व नॉलेजवरती घेतो, त्या गोष्टीबद्दलची समज आपल्याला किती त्यानुसार घेतो. तर मशीनला ज्यावेळेस एखादा डिसिजन जर घ्यायचा असेल तर त्याला ऑफकोर्स काय डेटा लागणार आहे. म्हणजे डेटाच जो असतो तोच त्याचा काय असतो, अनुभव असतो, राईट, जसं आपण ह्युमन्समध्ये म्हणतो. तर त्या बेसिसवर डिसिजन घेतल्या जातात इन व्हेरियस फील्ड्स सच एस ॲग्रिकल्चर, अर्बन प्लॅनिंग, एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आता बघा, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता एक्झामला तुम्हाला याच्यामधनं काय येऊ शकतं की GIS. ओके, GIS जे आहे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम, तर याचा फादर कोण आहे सांगा बरं. हु इज द फादर ऑफ GIS? तर त्यांचं नाव आहे F. टॉमलिन्सन. काय आहे? F. टॉमलिन्सन. नोट करून ठेवा, एक्झामला येऊ शकतं, ठीक आहे. हु इज द फादर ऑफ GIS? दॅट इज F. टॉमलिन्सन. ओके. त्यासोबतच फादर ऑफ GPS जिओग्राफिक आपलं ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमचा फादर कोण आहे? ओके, सांगा बरं. त्याचं नाव आहे L. इस्टॉन. ही इज द फादर ऑफ GPS टेक्नॉलॉजीज. ओके. त्यामुळे हे जे काही फादर वगैरे विचारलेले असतात, GIS असेल, GPS असेल, आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलं प्रिसिशन ॲग्रिकल्चर, प्रिसिशन फार्मिंगचं कोण फादर आहे मॉडर्न ऑफ प्रिसिशन फार्मिंगचं, तर ही इज पायरी रॉबर्ट, राईट. तर हे नावं जे आहेत हे लक्षात ठेवा, हे विसरू नका, ठीक आहे. वेळोवेळी याचं रिव्हिजन करत राहा, एक्झामला याच्यामधनं वेळोवेळी क्वेश्चन्स येतात डायरेक्टली. सो की कन्सेप्ट्स काय आहेत इन जिओ इन्फॉर्मॅटिक्समध्ये बघायचं झालं तर सगळ्यात पहिले आहे तो आहे डेटा, जिओ स्पेशियल डेटा. डेटाचं युग आहे, डेटा इज द फ्युएल फॉर दिस 21st सेंचुरी. आणि ज्या डेटाच्या बेसिसवर म्हणजे इन्फॉर्मेशन जी आहे दॅट इज टाईड टू अ स्पेसिफिक लोकेशन ऑन द अर्थ सरफेस, राईट. एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटवरची, एखाद्या पर्टिक्युलर लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूडवरची जी काही इन्फॉर्मेशन असेल की तिथलं क्लायमेट कसं आहे, वेदर कसं आहे, तिथली सॉईल कंडिशन कशी आहे, तिथं वॉटरचा टेबल किती डीप आहे, किंवा ती सॉईल कशी आहे, शॅलो आहे की डीप सॉईल आहे, त्याच्यावरती कुठकुठले क्रॉप्स येतात. तर असे हे जे काही मल्टिपल जे काही इन्फॉर्मेशन असते तर त्याला आपण जिओस्पेशियल डेटा असं कन्सिडर करतो. आणि ती त्या ठिकाणी
रेकॉर्ड करण्याचं काम या जिओ इन्फॉर्मेटिक्स GIS सिस्टममध्ये असतं. सो व्हॉट इज GIS? जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. सो इट इज अ टूल दॅट अलाउज फॉर मॅपिंग अँड स्पेटियल ॲनालिसिस. ओके, त्यासोबतच बघा जे काही GIS आपलं आहे, तर GISला एक प्रकारे आपण म्हणू शकतो इट इज द ब्रेन ऑफ दिस प्रिसिशन ॲग्रिकल्चर. तर जेवढे काही कंपोनंट्स आपण त्या ठिकाणी वापरत असतो त्याचा जो काही ब्रेन आहे तर तो कोण आहे? दॅट इज द GIS. ओके, इट इज द ब्रेन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीज. ब्रेन ऑफ प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणू शकता किंवा ब्रेन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीज. हे नोट करून ठेवा, हे पण तुम्हाला येऊ शकतं. विच इज द ब्रेन ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजीज, तर दॅट इज GIS. कारण त्याच्यामध्येच काय असतं, सगळा हा डेटा स्टोअर केलेला असतो. सो व्हॉट इज रिमोट सेन्सिंग? सो इट इज यूज्ड फॉर मॉनिटरिंग द क्रॉप हेल्थ, सॉईल प्रॉपर्टीज अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. त्यासोबत GPS आपण बघितलं लास्ट लेक्चरमध्ये की GPSने आपलं लोकेशन जे आहे ते सॅटेलाईट बेस्डवरती आपल्याला नॅव्हिगेशन सिस्टममध्ये वापरण्यासाठी येतं, राईट. तर आपली लोकेशन कळते, आपण तिथून नॅव्हिगेट करू शकतो. नॅव्हिगेट म्हणजे काय की आपल्याला एका जागेवरून A पॉईंटवरून जर B पॉईंटला जर आपल्याला जायचं आहे तर राईट जा, लेफ्ट जा, पुढे जा, 500 किलोमीटर पुढे जा, मागे जा, जे काही आहे हे याला काय म्हणतात? नॅव्हिगेशन म्हणतात. तर जे की नॅव्हिगेशन आहे ते आपण या GPSच्या बेसिसवर करू शकतो. सो इट इज ऑल्सो यूज फॉर फील्ड मॅपिंगसाठी, नॅव्हिगेशन ऑफ फार्म मशिनरी अँड व्हेरिएबल रेट ॲप्लिकेशन्स. त्यासोबत बघा स्पेटियल जे काही आहे ॲनालिसिस, स्पेसचं जे आहे ते आपण करू शकतो आपल्या जिओग्राफिकल सिस्टम्सचं, टू आयडेंटिफाय द सॉईलमध्ये किती व्हेरिएशन्स आहे, क्रॉप यील्डमध्ये व्हेरिएशन किती आहे, फील्डच्या कंडिशन्स कशा आहेत. देन वी हॅव द टूल्स अँड टेक्निक्स इन जिओ इन्फॉर्मेटिक्स. त्यामध्ये बघा GIS जी सिस्टम आहे त्यामध्ये फील्ड मॅपिंग जी आहे ती सगळ्यात पहिले येते. GIS काय करतं? इट अलाउज टू क्रिएट मॅप्स दॅट रिप्रेझेंट सॉईल टाईप्स, मॉइश्चर लेवल्स अँड क्रॉप कंडिशन्स अक्रॉस डिफरंट पार्ट्स ऑफ द फील्ड. मग दुसरं येतं याच्यामध्ये लेअर ॲनालिसिस. GIS कॅन कनेक्ट डिफरंट लेयर्स ऑफ डेटा. ओके, सॉईलचा म्हणजे बघा डिफरंट लेयर्स ऑफ डेटा म्हणजे काय की आता सपोज एक सॅटेलाईट आहे आपण कन्सिडर करूया. ओके, दिस इज वन सॅटेलाईट. ओके, आणि या सॅटेलाईटच्या माध्यमातून काय आहे, एक जे शेत आहे, ठीक आहे, एक जो एरिया आहे फार्मचा, हा फार्म आहे, ठीक आहे. या फार्मचं इथून काय याने ॲनालिसिस केलं, ठीक आहे. त्याचं जे काही फोटोग्राफी असेल, रिमोट सेन्सिंगने त्याचं जे काही फोटो काढले. तर याच्यामध्ये बघा आता ते जे सॅटेलाईट आहे त्या फार्मचे वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज त्या ठिकाणी क्रिएट करू शकतं, वेगवेगळा डेटा त्याच्यावर कलेक्ट करू शकतं. पहिला म्हणजे काय, एक लेअर जो असेल हा लेअर असेल सॉईलचा डेटा, ठीक आहे. सॉईल टाईप कशी आहे, डार्क आहे, सॉईल फर्टिलिटी कशी आहे, कलर बेसिसवर ते जज करू शकतं, राईट. त्यानंतर वेदर कसं आहे ते एरियाचं. सेकंड लेअर काय आहे, वेदरचा असू शकतो, एकाच जागेचा, ठीक आहे, एकाच शेतावरचा, एकाच पॉईंटचा आपण वेगवेगळे लेअर्स तयार करतोय. एक आहे सॉईलच्या डेटाचा लेअर, एक आहे वेदरच्या डेटाचा लेअर, देन एक आहे क्रॉपचं यील्ड तिथं कसं येतं आहे, राईट, तर त्याचा एक लेअर असू शकतो, राईट. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर तिथले वॉटर कंडिशन्स कशा आहेत, शॅलो वॉटर टेबल आहे का डीप आहे, त्याचा एक मॅप बनू शकतो. तर असे वेगवेगळे जे आहेत जे लेअर्स असतात या डेटाचे, वेगवेगळ्या पॅरामीटर्सचे, ते एकावर एक त्या इम्प्रिंट करू शकतात, त्याला म्हणतात लेअर ॲनालिसिस. तर अशा एकाच जागेवरचा लेअर ॲनालिसिस पण हे GIS सिस्टम करू शकतं. देन थर्ड वन वी हॅव द स्पेटियल डेटा मॉडेलिंग. डेटाचं काय करू शकता, मॉडेल्स पण त्या ठिकाणी डेव्हलप होऊ शकतात बेस्ड ऑन दिस डेटा, विच विल हेल्प टू प्रिडिक्ट द आउटकम्स, ठीक आहे. तर मॉडेलिंग जे आहे तर याचा वापर आपल्याला माहिती आहे की एरोप्लेन इंडस्ट्रीजमध्ये पण केला जातो, राईट, किंवा कुठलेही मोठे डिसिजन्स घेण्यासाठी, जे की जसं की उदाहरण द्यायचं झालं तर वेदर सिस्टम्समध्ये कुठे केला जातो, तर कुठलं सायक्लोन येणार आहे, राईट, किंवा कशी कंडिशन डेव्हलप होऊ शकते, किती नुकसान होऊ शकते एखाद्या गारपिटीमध्ये असेल किंवा सायक्लोन जेव्हा धडकतं, तर ते जे आहे ते ओल्डच्या डेटाच्या बेसिसवरती प्रिडिक्ट करून आणि मॉडेल्स डेव्हलप केल्या जातात, त्यावरती अंदाज लावला जातो. तसंच यील्ड फोरकास्ट असेल, डिझीजचं स्प्रेड किती होईल, इरिगेशनची नीड किती आहे, अशा प्रकारचे पण मॉडेल्स त्यातनं आपण डेव्हलप करू शकतो. देन वी हॅव रिमोट सेन्सिंग इज ऑल्सो टूल इन जिओ इन्फॉर्मेटिक्स. त्यामध्ये बघा व्हेजिटेशन इंडायसेस एक महत्त्वाचा पार्ट आहे. व्हेजिटेशन इंडायसेस म्हणजे काय की रिमोट सेन्सिंगचे टेक्नॉलॉजीज यूज करतात या NDVI सिस्टमला. ओके, तर या NDVI म्हणजे काय, नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स. हे नोट करून ठेवा, याचा फुल फॉर्म जो आहे हा येऊ शकतो एक्झामला, तर नोट करा. NDVI म्हणजे काय, नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स.
हे जे आहे हे काय आहे, इट इज अ टाईप ऑफ व्हेजिटेशन इंडेक्स विच इज यूज टू ॲक्सेस द प्लांट हेल्थ बाय ॲनालायझिंग रिफ्लेक्टन्स ऑफ लाईट फ्रॉम द क्रॉप. NDVI काय हेल्प करतं टू डिटेक्ट द स्ट्रेस्ड क्रॉप, न्यूट्रिएंट डिफिशियन्सीज ऑर द डिझीज आउटब्रेक. आता सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला की NDVI म्हणजे काय, की आता हे एक लीफ आहे, ठीक आहे, एक ग्रीन कलरचं लीफ आहे. आता लीफ ग्रीन कलरचं आहे हे कशावरनं आपल्याला कळतं, कारण की बघा ज्यावेळेस सनरेज त्याच्यावरती पडतात किंवा कुठले लाईट ज्यावेळेस ते लीफवरती पडतो, ठीक आहे, ज्यावेळेस लीफवरती त्या ठिकाणी लाईट पडतो त्यावेळेस काय होतं की बाकीचे जेवढे जे की लाईट आहे म्हणजे जी रेंज असते आपली, समजा विजिबल रेंज जर आपण धरली, दॅट कम्स आउट टू बी 400 to 700 नॅनोमीटरच्या जवळपास ही जी आहे विजिबल रेंज आपली आहे, राईट. तर बाकीचे जे की लाईट्स आहेत, रेड लाईट, येल्लो लाईट, ब्लू लाईट, हे सगळे लाईट जे ते काय करतं ते लीफ जे आहे ते ॲब्झॉर्ब करतं. आणि फक्त जो ग्रीन कलरचा लाईट जो असतो तो लाईट जो आहे तो ते पान जे आहे ते ॲब्झॉर्ब करत नाही, त्याला रिफ्लेक्ट केलं जातं. कोणता? ग्रीन कलरचा जी वेवलेंथ असेल लाईटची ती काय होते, रिफ्लेक्ट होते, आणि ती रिफ्लेक्ट होते आणि आपल्या डोळ्यामध्ये जाते, राईट. तर त्यावेळेस म्हणून आपल्याला ते जे लीफ आहे ते कसं दिसतं, ग्रीन कलरचं दिसतं, कारण की ग्रीन कलरची जी की वेवलेंथ आहे, ओके, जी की वेवलेंथ आहे ती काय झाली, रिफ्लेक्ट झाली, ती ॲब्झॉर्ब झालेली नाही, ओके. त्याच्यामुळे जी रिफ्लेक्ट होते तर त्या ऑब्जेक्टचा कलर आपल्याला त्या प्रकारे दिसतो. ज्यावेळेस लीफ बघा आपल्याला वाळताना दिसतं, म्हणजे येल्लोइश कलर होताना दिसतो, येल्लोइश टू व्हाईट कलर, त्यावेळेस येल्लो कलरची जी वेवलेंथ आहे ते लीफ काय करतं, ॲब्झॉर्ब करण्याच्या जागी रिफ्लेक्ट करतं, म्हणून आपल्याला जे रिफ्लेक्ट करणारा कलर असेल तो त्या ठिकाणी दिसेल. तर NDVI जी टेक्नॉलॉजी आहे ही त्याच बेसिसवरती आधारित आहे की नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स, म्हणजे प्लांट जे आहे ते वेगवेगळ्या कंडिशनला जे आहे वेगवेगळी वेवलेंथ ऑफ लाईट जी आहे ती रिफ्लेक्ट करत असतं. जसं की न्यूट्रिएंट डिफिशियन्सीच्या वेळेला बघा की लीफ काय होतं, पूर्ण लीफ काय होतं, येल्लो कलरचं पडायला लागतं, राईट, फॉर नायट्रोजन डिफिशियन्सी. तेच जर का फॉस्फरसची डेफिशियन्सी असेल, पोटॅशची डेफिशियन्सी असेल, तर लीफचे काय होतात, कॉर्नर जे असतात ते बर्निंगचे त्या ठिकाणी सिम्पटम्स दाखवतात. कॉर्नरला जे आहे ब्राऊन टू येल्लोइश कलर दिसतं आणि मधल्या साईडला जे आहे मग ग्रीनिश कलर त्याचा राहतो. तर त्या प्रकारे त्याचं जे काही रिफ्लेक्शन आहे, राईट, त्या वेवलेंथचं ते असतं आणि त्यानुसार व्हेजिटेशन इंडायसेस आपल्याला मदत करतात टू डिटेक्ट दिस न्यूट्रिएंट डिफिशियन्सीज, किंवा डिझीज आउटब्रेक झाला असेल तर ते पण कळतं, राईट. तसंच वॉटर स्ट्रेस आहे का प्लांटमध्ये ते पण आपण चेक करू शकतो त्यानुसार. सो चेंज डिटेक्शन, सॅटेलाईट इमेजेस जे असतात दे आर टेकन ॲट डिफरंट टाइम्स विच कॅन बी कम्पेअर टू डिटेक्ट द चेंजेस इन द क्रॉप हेल्थ, सॉईल मॉइश्चर अँड लँड कव्हर. तर जे काही समजा नवीन क्रॉप आपण लावला आहे, राईट, 0 days आफ्टर सोईंग, पहिल्या दिवशी आपण त्या ठिकाणी सोईंग केली, फील्ड कसं दिसणार आहे, ब्राऊन कलरचं दिसेल, ऑफकोर्स सॉईलच दिसणार आहे कारण की जर्मिनेशन झालेलं नाही. तेच 30 days नंतर तोच प्लॉटचा जर फोटो आपण बघितला सॅटेलाईटने, स्लाईड तुम्हाला ग्रीनिश थोडासा दिसेल, राईट, क्रॉप उगलेलं दिसेल, 2 to 5 लीफ ते स्टेज जे असेल त्या आसपास. त्याच्यानंतर 60 days जर का बघितलं तर जे आपलं फील्ड आहे ते बऱ्यापैकी पूर्ण ग्रीनिश झालेलं आपल्याला दिसतं, राईट. त्यानंतर 90 to 120 daysच्या आसपास जेव्हा हार्वेस्टिंग ज्यावेळेस येईल त्या क्रॉपची ते पुन्हा येल्लोइश पडताना आपल्याला क्रॉप दिसेल. तर अशा प्रकारे जे की डिटेक्शन आपण वेगवेगळ्या स्टेजेसला फोटो काढून सॅटेलाईटच्या द्वारे करू शकतो की कशा प्रकारे चेंजेस जे आहे ते क्रॉपच्या वेगवेगळ्या फिनॉलॉजिकल स्टेजेसला होत आहे, क्रॉपची हेल्थ कशी आहे वगैरे. तर देन वी हॅव दिस मल्टीस्पेक्ट्रल अँड हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग. आता या दोन प्रकारचे इमेजिंग तुम्ही करू शकता. याचं जे काही स्पेक्ट्रल रेंज आहे ती वेगवेगळी असते, ओके. सो दिस मेथड्स कॅप्चर इन्फॉर्मेशन अक्रॉस डिफरंट वेवलेंथ्स ऑफ लाईट, हेल्पिंग टू आयडेंटिफाय स्पेसिफिक क्रॉप डिझीज असतील, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी असतील, पेस्टचं इन्फेस्टेशन असेल, तर हे सगळं आपण डिटेक्ट करू शकतो, जे की आपल्या ह्युमन आयला जे आहे ते लवकर कळत नाही, ठीक आहे. ह्युमन आयला आपल्याला लवकर बऱ्याचशा गोष्टी दिसत नाही कारण की आपली जी की रेंज आहे ती विजिबल रेंजमध्ये आपल्याला दिसतं 400 ते 700 नॅनोमीटरच्या आसपास. पण याच्या पल्ल्याड पण जे जाऊन इन्फ्रारेड रेंज असेल किंवा अल्ट्राव्हायोलेट रेंज असेल त्यामध्ये जाऊन पण काय आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळे ते जे आहे ते हे जे कॅमेराज असतील, मल्टीस्पेक्ट्रल हायपरस्पेक्ट्रल इमेजिंगचे रिमोट सेन्सिंग डिव्हाइसेस असतील ते त्या ठिकाणी डिटेक्ट करू शकतात. देन GPS मध्ये जर बघितलं तर फील्ड मॅपिंग आपण करू शकतो, गायडन्स सिस्टम म्हणून ते ॲक्ट होतं GPSचं, आणि व्हॅरिएबल रेट ॲप्लिकेशन जे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण काहीसं बघितलं होतं. स्पेटियल डेटा ॲनालिसिस जर आपण बघितला तर यामध्ये बघा जिओ स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे अर्थबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे तर त्याचं स्टॅटिस्टिकल रेकॉर्ड्स त्या ठिकाणी ठेवले जातात. दिस टेक्निक युजेस स्टॅटिस्टिकल मेथड्स टू ॲनालाइज अँड मॉडेल
स्पेटियल व्हेरिएबिलिटी ऑफ सॉईलचे प्रॉपर्टीज, क्रॉप यील्ड किंवा दुसरे जे काही फॅक्टर असेल त्याचा डेटा त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, क्रिगिंग इज ऑफन यूज टू इंटरपोलेट सॉईल न्यूट्रिएंट डेटा अक्रॉस लार्ज फील्ड्स. नंतर बफर ॲनालिसिस करता येतं बघा, की बफर झोन जे असेल विच कॅन बी क्रिएटेड अराउंड द एरियाज ऑफ इंटरेस्ट, जसे की वॉटर बॉडीज असेल किंवा एखादं इरिगेशन सिस्टीम असेल, टू ॲक्सेस द इम्पॅक्ट ऑफ फील्ड ॲक्टिव्हिटीज लाईक पेस्टिसाइड ॲप्लिकेशन ऑर इरिगेशन. तर अशा प्रकारे बफर झोन्स आपण याच्याने क्रिएट करू शकतो. क्लस्टर ॲनालिसिस आपण करू शकतो. क्लस्टर म्हणजे काय, एकत्रित एक ग्रुपमध्ये आपण एक गठ्ठा त्याचं ॲनालिसिस करू शकतो. दिस मेथड ग्रुप्स सिमिलर डेटा पॉईंट्स त्या ठिकाणी ग्रुप करतं, सच सॉईल टाईप ऑर यील्ड लेवल असेल इंटू क्लस्टर्स. क्लस्टर म्हणजे सेम जो डेटा असेल वेगवेगळ्या भागातला तो एकत्रित केलेला असतो, त्याला म्हणतात क्लस्टर, आणि त्याचं ॲनालिसिस एकसोबत केलं जातं. विच हेल्प्स द फार्मर्स टू आयडेंटिफाय मॅनेजमेंट झोन्स फॉर साईट स्पेसिफिक इंटरव्हेन्शन्स. त्यासोबतच सॉईल हेल्थ अँड फर्टिलायझर मॅनेजमेंट आपण करू शकतो युजिंग दिस सॉईल मॅपिंग, देन न्यूट्रिएंट डिफिशियन्सी मॉनिटरिंग. ठीक आहे, पुन्हा तेच पॉईंट्स येतात. देन यील्ड प्रिडिक्शन अँड मॉनिटरिंगमध्ये आपल्याला या जिओ इन्फॉर्मेटिक्सचा आपण मदत आपल्याला मिळत असते. तर यील्ड मॅपिंगमध्ये बघा, GPS जे अनेबल्ड यील्ड मॉनिटर्स असतील ऑन हार्वेस्टर्स, म्हणजे जे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं की कंबाईन हार्वेस्टर्सवरती काय आहे, GPS इन्स्टॉल्ड असतं आणि प्लस सेन्सर्स पण इन्स्टॉल असतं, की एक ठराविक पॉईंटला गेल्यावरती किती जे ग्रेन आहे ते आपल्या मशीनमध्ये इनपुट येत आहे, राईट. 100 kgs पर मिनिटच्या स्पीडने येतं आहे का, 100 kg पर मिनिट का, मग 30 kg पर मिनिटच्या स्पीडने येतं आहे, असे जे काही स्पीड असेल, राईट, त्याचा रेट असेल इनपुटचा, त्यानुसार त्या पॉईंटला ते रेकॉर्ड करतं की ह्या जागेवरनं इतकं यील्ड त्या ठिकाणी आलेलं आहे, राईट. आणि त्यानुसार आपल्याला पुढचं जे काही आहे प्रिडिक्शन असेल, मॅनेजमेंट असेल, ते आपण करू शकतो. सो क्रॉप हेल्थ मॉनिटरिंग पण आपण त्या ठिकाणी करू शकतो युजिंग दिस रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज, जसं की हायपरस्पेक्ट्रल, मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंग असेल. याच्यामुळे काय होतं, इट अलाउज फॉर अर्ली डिटेक्शन ऑफ क्रॉप डिझिजेस. आपल्या डोळ्यांना दिसण्याच्या अगोदरच जे आहे या मल्टीस्पेक्ट्रल आणि हायपरस्पेक्ट्रल इमेजिंगचा वापर करून आपण डिटेक्ट करू शकतो की डिझीज येणार आहे किंवा जस्ट इनिशिएट झालेले आहे, पेस्ट इन्फेस्टेशन येतं आहे किंवा न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आता येऊ शकते. तर हे आपल्याला या इमेजिंगच्या मदतीने जे मदत मिळते त्यातनं कळत असते. देन वी हॅव यूज ऑफ जिओ इन्फॉर्मेटिक्स फॉर द फील्ड झोन मॅनेजमेंट. फील्ड झोन मॅनेजमेंट म्हणजे काय की झोनिंग काय आहे की GIS आणि स्पेटियल ॲनालिसिस जो आहे, इट अलाउज फार्मर्स टू डिवाइड फील्ड्स इंटू मॅनेजमेंट झोन्स. छोटे मॅनेजमेंट झोन्स त्या ठिकाणी क्रिएट केलेले असतात बेस्ड अपॉन सॉईल प्रॉपर्टीज कशी आहे, सॉईल क्रॉप हेल्थ कशी आहे किंवा यील्डचा डेटा कसा आहे, त्या प्रकारे डिव्हिजन ऑफ लँड केले जातं आणि त्या प्रकारे त्याला इनपुट्स पण आहे ते अप्लाय केले जातं, राईट. वॉटर, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स असतील ते, ओके, विथ इफिशियंटली अँड ॲक्युरेटली. साईट स्पेसिफिक जे काही प्रॅक्टिसेस असतील, जसं की डेटा जो आपण कलेक्ट करतो युजिंग द जिओ इन्फॉर्मेटिक टूल्स, तर त्याचा वापर फार्मर्स करू शकतात विच कॅन इम्प्लिमेंट साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस फॉर इरिगेशन, फर्टिलायझेशन अँड पेस्ट कंट्रोल. ओके, आणि शेवटी आपलं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे, टू इन्क्रीज द प्रोडक्शन अँड मिनिमायझिंग द रिसोर्स वेस्टेज. त्यासाठी एकंदरीत आपण प्रिसिशन फार्मिंगचा जो आहे तो वापर करतो. ओके, तर क्रॉप डिस्क्रिमिनेशन जे आहे, तर व्हॉट इज क्रॉप डिस्क्रिमिनेशन, ही पण एक त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो प्रिसिशन ॲग्रिकल्चरचा फॉर क्रॉप डिस्क्रिमिनेशन. इट रेफर्स टू द ॲबिलिटी टू डिफरन्शिएट अँड आयडेंटिफाय डिफरंट क्रॉप टाइप्स, varieties or growth conditions within a given area using various remote sensing techniques such as satellite or drone based imaging, spectral analysis and machine learning. ओके, आता याचा क्रॉप डिस्क्रिमिनेशनचा वापर मोस्टली आपण जर कुठे करू शकतो सगळ्यात जास्त, ते आहे वीड कंट्रोलसाठी करू शकतो. कसं, तर वीड कंट्रोलमध्ये बघा की आपल्याला सपोज एक ठरलेलं क्रॉप असेल, ठीक आहे, मेसचं लीफ कसं असतं, लंब त्या ठिकाणी लीफ असेल, ओके. त्याच्यानंतर त्याच्या कम्पॅरेटिव्हली दुसरे जे काही वीड्स असतील त्यांचे लीफ कसे असतात, छोटे असतात किंवा प्रत्येकाचं लीफला काही ठिकाणी असे सिरेशन्स असतात, म्हणजे काटेदार पण असतो, ठीक आहे. तर असे प्रत्येक जे की झाडाचं लीफ वेगळं असतं, राईट. त्याच्यावरूनच आपण तर झाडाला ओळखतो ना. आपल्याला कसं कळतं की हे मक्याचं झाड आहे, हे वीटचं आहे, हे त्या ठिकाणी आंब्याचं पान आहे. तर
आपल्याला ज्या प्रकारे त्याच्या साईजवरनं, शेपवरनं, कलरवरनं त्या ठिकाणी ते क्रॉप डिटेक्ट होतं. तर त्याच प्रकारे हे क्रॉप डिस्क्रिमिनेशन जे आहे, तर हे रिमोट सेन्सिंगचा वापर करून किंवा त्या ठिकाणी सॅटेलाईट असेल, ड्रोन बेस्ड जे की फोटोज काढले जातात, इमेज काढले जातात, त्याच्या बेसिसवरती ते ॲनालाइज करू शकतं. मशीन लर्निंगचा इथे वापर केला जातो आणि ते डिटेक्ट करू शकतं की आता हे जर एक शेत आहे, ठीक आहे, आता हे सपोज एक क्रॉपच्या रोज त्या ठिकाणी लावलेले आहेत. ओके, आणि यामध्ये सपोज हे गोल गोल जे मी दाखवतो हे काय आहेत, हे सपोज वीड उगलेले आहेत, राईट. तर हे जर का वीड उगलेले असतील तर त्यांचं म्हणणं काय की एक आपण अशी एक मशीन देखील बनवू शकतो जे की चालेल, राईट. ते पुढे पुढे त्या ठिकाणी चालत राहील आणि त्याचे जे की फोटोज असतील ते म्हणजे जे त्याच्यावर जे की आपण कॅमेराज किंवा रिमोट सेन्सिंग डिव्हाइसेस जे जे आपण इन्स्टॉल केलेले आहेत त्याच्या मदतीने ते काय आयडेंटिफाय करेल की अरे याचं क्रॉपचं लीफ वेगळं आहे आणि वीडचं वेगळं आहे. तर ते काय करेल, वीडला एक तर उपटून टाकेल किंवा मग त्याला लेझर टेक्निक असते, ठीक आहे, लेझर टेक्निकच्या मदतीने काय करेल, त्याला जाळून पण टाकू शकतं, राईट. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वीड कंट्रोल होईल आणि आपल्या क्रॉपला कुठल्याही प्रकारे डॅमेज होणार नाही. तर असं जे काही आहे आपण वापर ह्या क्रॉप डिस्क्रिमिनेशनच्या टेक्नॉलॉजीने करू शकतो इन दिस प्रिसिशन फार्मिंग. आता याच्यामध्ये 2 क्रुशियल कंपोनंट्स आहे प्रिसिशन ॲग्रिकल्चरमधले, दॅट इज क्रॉप डिस्क्रिमिनेशन अँड यील्ड मॉनिटरिंग. तर हे जे दोन्ही आहेत दिस बोथ प्ले अ की रोल इन ऑप्टिमायझिंग क्रॉप मॅनेजमेंट, रिसोर्स युटिलायझेशन अँड डिसिजन मेकिंग. टेक्निक्स फॉर क्रॉप डिस्क्रिमिनेशन बघा, रिमोट सेन्सिंगचा याच्यामध्ये वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ओके, ज्याच्यामध्ये सॅटेलाईटने एक तर इमेज काढल्या जाते किंवा ड्रोन बेस्ड काढल्या जाते किंवा एरियल फोटोग्राफी केल्या जाते. दीज आर वाईडली यूज टू कॅप्चर डेटा दॅट हेल्प्स इन क्रॉप डिस्क्रिमिनेशन. सध्या MPKV राहुरीमध्ये याच्यावरती माझ्या बॅचमेटचाच एक छान रिसर्च याच्यावरती चालू आहे की हाऊ वी कॅन वीड आउट युझिंग दिस रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, राईट. तर मल्टीस्पेक्ट्रल असेल आणि हायपर स्पेक्ट्रल इमेजिंग जे आहे तर याचे काय असतात, सेन्सर्स असतात दॅट डिटेक्ट द लाईट अक्रॉस मल्टिपल वेवलेन्थ्स. जसं की विजिबल स्पेक्ट्रम म्हणजे काय, रेड, ग्रीन, ब्लू, हे आपण लाईट काय जनरली डिटेक्ट करतो, राईट. आपल्या डोळ्यांना पण कळतं, पण आपल्या डोळ्यांना जे कळत नाही, राईट, विजिबल जी रेंज आहे त्याच्या पल्ल्यात जाऊन जे नॉन विजिबल वेवलेन्स असतात, जसे की नियर इन्फ्रारेड असेल किंवा शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड असेल, अल्ट्राव्हायोलेट वेवलेन्स असतील, तर त्याचा वापर करून पण काय केलं जातं, ह्या इमेजेस आपण डिटेक्ट करू शकतो, कंडिशन्स क्रॉपचे डिटेक्ट करू शकतो. डिफरंट क्रॉप्स रिफ्लेक्ट अँड ॲब्झॉर्ब लाईट ॲट डिफरंट रेट्स अक्रॉस दिस वेवलेंथ विच कॅन बी यूज टू डिस्टिंग्विश बिटवीन द क्रॉप टाईप्स. ओके, त्याचं एक्झाम्पल बघा, यांनी प्रॅक्टिकली कसं दिलेलं आहे की वीट असेल, कॉर्न आहे आणि सोयाबीन आहे, ठीक आहे. हे 3 क्रॉप्स आहेत. हे ऑल ऑफ दिस 3 हॅव डिस्टिंक्ट रिफ्लेक्टिंग पॅटर्न, की प्रत्येकामधनं जो की ग्रीन लाईट जरी रिफ्लेक्ट होत असला तरीसुद्धा त्या ग्रीन लाईट किती रिफ्लेक्ट होतो त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन आहे, की सोयाबीनचं लीफ जास्त डार्क आहे की ते येल्लो आहे आणि वीटचं जास्त डार्क ग्रीन आहे. तर प्रत्येकाचा जो कलर आहे रिफ्लेक्टन्सचा तो वेगळा असतो आणि त्या बेसिसवरती ते डिटेक्ट करू शकतं मशीन की हे क्रॉप कोणता आहे, राईट. सो दिस डिफरन्सेस अलाव अ सेन्सर टू डिफरेन्शिएट वन क्रॉप फ्रॉम दी अनदर. व्हेजिटेशन इंडायसेस. व्हेजिटेशन इंडायसेसमध्ये बघा NDVI जे आपण म्हणत होतो, नॉर्मलाइज डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स. हे जेव्हा मी शिकवतो ना त्यावेळेस एखादा ज्यावेळेस फुल फॉर्म येतो त्यावेळेस तुम्ही पण आहे ना माझ्या मागे इथे रिपीट करत चला, ठीक आहे. कारण काय होतं, तुम्ही जेव्हा रिपीटेडली ज्यावेळेस व्यवस्थित तुमचं लक्ष राहतं ना, तुम्हाला हे फुल फॉर्म जे असतात किंवा फादर ऑफ एखाद्या गोष्टीचं असेल तर त्या गोष्टी लगेच तुम्हाला तिथल्या तिथे पार्ट होत चालतात, रिवाईज होत चालतात, ठीक आहे. तर NDVI म्हणजे काय, नॉर्मलाइज्ड डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स. तर NDVI हे काय, इट इज द मोस्ट वाईडली यूज्ड व्हेजिटेशन इन प्रिसिशन ॲग्रिकल्चर. हे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. हे येऊ शकतं की कोणतं व्हेजिटेशन इंडेक्स जे आहे ते सगळ्यात जास्त वापरलं जातं, NDVI. आणि NDVIचा फुल फॉर्म हे पण लक्षात ठेवा, ते पण येऊ शकतं. सो इट इज कॅल्क्युलेटेड युझिंग द रेड अँड नियर इन्फ्रारेड बँड्स फ्रॉम द रिमोट सेन्सिंग डेटा अँड इट प्रोव्हाइड्स अन एस्टिमेट ऑफ द डेन्सिटी अँड द हेल्थ ऑफ द व्हेजिटेशन. द डिफरंट जे क्रॉप्स असतील दॅट विल एक्झिबिट डिस्टिंक्ट NDVI पॅटर्न्स, राईट, डिपेंडिंग अपॉन ग्रोथ स्टेज कशी आहे क्रॉपची, व्हरायटी कुठली वापरली आहे किंवा हेल्थ कसं आहे क्रॉपचं, त्यानुसार NDVI पॅटर्न जो आहे तो डिटेक्ट करतो. आता डिफरन्स व्हेजिटेशन इंडेक्स DVI अँड एनहान्स्ड व्हेजिटेशन इंडेक्स EVI हे पण काय आहे, हे दुसरे व्हेजिटेशन इंडेक्स आहे. जसं NDVI आहे ना, तर तसंच हे वेगळे अजून व्हेजिटेशन इंडेक्स आहे, DVI असेल, EVI आहे, ठीक आहे. हे कशासाठी वापर करतात, दे आर यूज टू डिटेक्ट डिफरन्सेस इन क्रॉप टाईप, हेल्थ अँड बायोमास.
तर प्रत्येक व्हेजिटेशन इंडेक्सचा गरजेनुसार जे आहे आपल्या ऑब्जेक्टिव्ह काय त्यानुसार त्याचा वापर केला जातो. देन फिनॉलॉजिकल आणि ग्रोथ स्टेज डिफरन्सिएशन जे आहे क्रॉपमध्ये ते पण आपण याने मॉनिटर करू शकतो की द ग्रोथ सायकल जे असेल ऑफ द क्रॉप ओव्हर द टाइम. रिमोट सेन्सिंग डेटा कॅन बी यूज्ड टू डिस्टिंग्विश डिफरंट क्रॉप्स बेस्ड ऑन देअर ग्रोथ स्टेजेस. जसे की प्लांटिंग स्टेज, फ्लावरिंग स्टेज, हार्वेस्टिंग स्टेज. तसे स्टेज वाईज पण जे आहे म्हणजे एकाच क्रॉपमध्ये पण डिटेक्ट करू शकतं. सो इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा यांनी की अर्ली सीझन जे क्रॉप्स असतील लाईक कॉर्न असेल, ठीक आहे, इट मे बी डिस्टिंग्विश फ्रॉम द लेट सीझन क्रॉप्स लाईक सोयाबीन बेस्ड ऑन द टायमिंग ऑफ ग्रोथ, लीफ साईज अँड स्पेक्ट्रल रिफ्लेक्टन्स पॅटर्न्स. देन वी हॅव द स्पेटियल रिझोल्युशन अँड डेटा फ्युजन. तर हाय रिझोल्युशन जी इमेजरी असते, ठीक आहे, म्हणजे खूप जास्त HD लेवलला समजा आपण म्हणू शकतो की खूप जास्त क्लिअर जी इमेज त्या ठिकाणी काढल्या जाते. इट कॅन बी क्रुशियल फॉर ॲक्युरेट क्रॉप डिस्क्रिमिनेशन. ड्रोन्स असतील, सॅटेलाईट असतील विथ हाय स्पेटियल रेझोल्युशन ते काय करते, इट विल अलाव फॉर मोर डिटेल्ड आयडेंटिफिकेशन ऑफ डिफरंट क्रॉप्स स्पेशली इन दिस मिक्स्ड क्रॉप फील्ड. जिथे मल्टिपल क्रॉप्स त्या ठिकाणी लावलेले असतील, मिक्स्ड क्रॉपिंग असेल, तिथे आयडेंटिफिकेशनसाठी ही हाय रेझोल्युशन इमेजरी जी आहे ती कामं येते. कंबायनिंग डेटा फ्रॉम मल्टिपल सेन्सर्स, जसे की वेगवेगळे सेन्सर्स आपण वापरत असतो. ऑप्टिकल इमेजरी, लिडार आहे किंवा रडार सिस्टम आपल्याला माहिती आहे जी की शिप्समध्ये आपण वापरतो. याचा आपण वापर करू शकतो फॉर इम्प्रूव्हिंग द क्रॉप डिस्क्रिमिनेशन इस्पेशली इन चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट्स लाईक डेन्स ऑर डायव्हर्स क्रॉप फील्ड. तर जेवढं जास्त कॉम्प्लेक्सिटी आपल्या फील्डला असेल तेवढ्या कॉम्प्लेक्सिटीनुसार आपण वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर जे आहे ते वापरू शकतो, राईट, फॉर डिटेक्शन ऑफ दिस क्रॉप डिस्क्रिमिनेशन. त्यामध्ये अगेन वी हॅव मशीन लर्निंग आणि डेटा ॲनालिटिक्स बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय असतं, खूप महत्त्वाचा पार्ट म्हणजे ॲल्गोरिदम. मशीन लर्निंगचे जे की ॲल्गोरिदम्स असतात, सपोर्ट वेक्टर मशीन्स आहेत, रँडम फॉरेस्ट आहेत किंवा के नियरेस्ट नेबर्स आहेत, जे KNN म्हणतात त्याला. So these are often applied to processed remote sensing data to perform the crop classification. तर हे जे अल्गोरिदम्स असतात, दिस विल अनालाइज द स्पेक्ट्रल सिग्नेचर्स अँड स्पेटियल फीचर्स ऑफ द क्रॉप फील्ड. ज्याच्याकरून काय होईल की बा जे पिक्सेल आहे, ओके, पिक्सेल म्हणजे काय, एखादा फोटो ज्यावेळेस असतो, ठीक आहे, एखादा फोटो असतो त्याच्यामध्ये जे की छोटे छोटे एक प्रकारे असे जो बाईट्स असतात त्या बाईट्स एकत्रित होऊन तो फोटो तयार होत असतो. त्याच्यामुळे जेवढे जास्त पिक्सेल असले तेवढा जास्त तो फोटो काय असणार, क्लिअर असणार, राईट. सो त्यानुसार याचं पिक्सेलनुसार आपण काय करू शकतो, क्रॉप टाईप जे आहे ते क्लासिफाय करू शकतो. इथे त्यांनी अगेन एक एक्झाम्पल दिलं आहे की सुपरवाइज्ड क्लासिफिकेशन अल्गोरिदम जे असतात दे आर ट्रेन्ड ऑन लेबल्ड डेटा, नोन एरियाज ऑफ वीट असेल किंवा कॉर्न, अँड देन यूज टू क्लासिफाय द एंटायर फील्ड इन टू द डिफरंट क्रॉप क्लासेस. स्पेक्ट्रल फीचर्स याच्यामध्ये बघा, स्पेक्ट्रल फीचर्स आर क्रिटिकल इन क्रॉप डिस्क्रिमिनेशन इस्पेशली वेन युझिंग रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजीज, सॅटेलाइट्स, ड्रोन, सेन्सर सारखे, आणि डिफरन्शिएट बिटवीन द डिफरंट क्रॉप टाईप्स. आता डिफरंट क्रॉप जे असतात दिस विल एक्झिबिट युनिक स्पेक्ट्रल सिग्नेचर्स विच अलाव फॉर दर आयडेंटिफिकेशन अँड डिफरन्सिएशन. आता हे जे फीचर्स असतील याच्यामधले दिस आर बेस्ड ऑन द वे क्रॉप्स रिफ्लेक्ट अँड ॲब्झॉर्ब लाईट अक्रॉस व्हेरियस वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. हे मी तुम्हाला पहिले सांगितलं की वेगवेगळे जे क्रॉप्स असतात, ओके, जसं की वीट, सोयाबीन, वॉटरमेलन, अजून काय घेता, मँगो घ्या, ठीक आहे, असे हे जे वेगवेगळे क्रॉप्स आहेत तर वेगवेगळ्या क्रॉप्सची जी की वेवलेंथ असेल, रिफ्लेक्ट करण्याची जी की वेगवेगळी वेवलेंथ असते ना, त्यानुसार ते क्रॉप्स डिफरन्शिएट केल्या जातात, ठीक आहे. सो आता स्पेक्ट्रल फीचर्समध्ये बघा ही रेंज त्या ठिकाणी तुम्ही आता नोट करत चला, ठीक आहे. प्रत्येकाची जी रेंज आहे ना, व्हिजिबल स्पेक्ट्रमची रेंज काय असं एक्झामला येऊ शकतं, तर दॅट इज 400 to 700 नॅनोमीटर्स. तर ह्या रेंजमध्ये काय आहे, आणि 700 नॅनोमीटरला काय असतं, रेड लाईट असतो, 400ला काय असतो, दॅट इज व्हायलेट लाईट. तर ही जी आहे जनरली आपल्याला इट कॅन बी सीन बाय आवर ह्युमन आईज, आणि येथे जे आहे क्रॉप डिस्क्रिमिनेशन आपण करू शकतो, ओके, युझिंग देअर कलर अँड जनरल रिफ्लेक्टन्स अरेज. इथे बघा रेडची जी वेवलेंथ आहे 600 ते 700 नॅनोमीटर आहे, ग्रीनची आहे 500 ते 570 आहे, ब्लूची आहे 450 to 495. देन नियर इन्फ्रारेड, ठीक आहे, NIR, नियर इन्फ्रारेडची रेंज जी आहे ही त्या ठिकाणी नोट करून घ्या, दॅट इज 700 to 1300 नॅनोमीटर्स, ठीक आहे. रेड लाईटच्या अजून पुढे जाऊन जी असते ही NIRची रेंज आहे, दॅट इज नियर इन्फ्रारेड लाईट.
सो हा जो NIR जो रिजन आहे इट इज क्रुशियल फॉर डिफरन्शिएटिंग बिटवीन क्रॉप्स बिकॉज इट इज हायली सेन्सिटिव्ह टू प्लांट स्ट्रक्चर. NIR जे आहे तर हे प्लांट स्ट्रक्चर असेल, हेल्थ आहे आणि वॉटर कंटेंट जे आहे इन प्लांट्स हे डिटेक्ट करू शकतो. प्लांट्स काय करतात, रिफ्लेक्ट करतात सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ NIR लाईट ड्यू टू इंटरनल स्ट्रक्चर ऑफ देअर लिव्स. व्हेजिटेशन इंडेक्स जो आहे, सो हेल्दी व्हेजिटेशन जे असेल तर रिफ्लेक्ट करतं अ लॉट ऑफ NIR लाईट. ओके, आणि जे स्ट्रेस्ड असतील किंवा अनहेल्दी जे झाडं असतील तर ते कमी NIR लाईट रिफ्लेक्ट करतं. तर याच्या बेसिसवरती आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो मशीन की कोणतं व्हेजिटेशन चांगलं आहे, कुठले प्लांट्स चांगले आहेत आणि कुठले त्या ठिकाणी वॉटर स्ट्रेसमध्ये गेलेत किंवा हीट स्ट्रेसमध्ये गेलेत का मग डिझिजेस त्याच्यावर पडलेत, ते याच्यावर आपण बघू शकतो. NIR लाईट जर जास्त रिफ्लेक्ट झाला तर व्हेजिटेशन कशी आहे, चांगली आहे, हेल्दी आहे. जर कमी रिफ्लेक्ट झाला तर काय आहे, व्हेजिटेशनमध्ये काहीतरी स्ट्रेस त्या ठिकाणी आहे. देन क्रॉप टाईप डिफरन्सिएशन, जसं की राईस, व्हीट, कॉर्न असेल, हे वेगवेगळ्यांचा वेगवेगळा NIR रिफ्लेक्टन्स त्या ठिकाणी पॅटर्न असतो, ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, त्याला आयडेंटिफाय करू शकतो. व्हेजिटेशन इंडायसेस बघा की NIRचा जो बँड आहे इट इज ऑफन युज्ड इन कॉम्बिनेशन विथ द रेड बँड. ठीक आहे, NIRचा जो बँड आहे त्याला रेड बँडसोबत यूज केलं जातं फॉर कॅल्क्युलेटिंग द व्हेजिटेशन इंडायसेस, जसं की NDVI असेल. सो विच इज वाईडली यूज फॉर मॉनिटरिंग क्रॉप हेल्थ अँड डिस्टिंग्विशिंग क्रॉप फ्रॉम द अदर लँड टाईप. त्यासोबत अगेन वी हॅव द शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड SWIR. याची रेंज किती आहे बघा, दॅट इज 1300 ते 2500 नॅनोमीटर. ही नोट करा. ओके, तर नियर इन्फ्रारेडच्या नंतर त्याच्यापेक्षा अजून वरची कोणती येते, दॅट इज शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड. ओके, सो शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड जे आहे तर ही कुठे वापर केला जातो, फॉर ॲनालायझिंग द वॉटर कंटेंट इन प्लांट्स. हे नोट करून घ्या. कशासाठी वापर करतात, फॉर ॲनालायझिंग वॉटर कंटेंट किती आहे प्लांट्समध्ये, सॉईलमध्ये किती मॉइश्चर आहे आणि क्रॉप स्ट्रेसमध्ये आहे की नाही हे चेक करण्यासाठी. ओके, अगेन हे तेच दिलेलं आहे खाली. सॉईल व्हेजिटेशनचं जो काही डिफरन्सिएशन आहे तो इथे आपण डिटेक्ट करू शकतो. अगेन क्रॉपचं क्लासिफिकेशन आपण करूच शकतो. देन रेड एज जो स्पेक्ट्रलचं याचं फीचर काय आहे की 700 ते 740 नॅनोमीटरमध्ये हा रेड एज येतो. ठीक आहे, तर ही रेंज जी आहे ती नोट करा, एक्झामला विचारले जाऊ शकते की रेड एज जो आहे स्पेक्ट्रम तर त्याची रेंज किती आहे, दॅट इज 700 to 740 नॅनोमीटर्स. ओके, सो रेड एज जो आहे इट इज अन इंटरमिडिएट रिजन बिटवीन द रेड अँड NIR. ओके, रेड जो बँड आहे आणि NIR बँड आहे त्यांच्यामधला जो एरिया असतो तर दॅट इज द रेड एज. ओके, अँड इट इज इन्क्रीजिंगली यूज फॉर द क्रॉप डिस्क्रिमिनेशन. आता हा रिजन काय आहे, इट इज पर्टिक्युलरली सेन्सिटिव्ह आहे टू चेंजेस इन प्लांटचा क्लोरोफिल कंटेंट. तर प्लांटमधला जो काही क्लोरोफिल कंटेंट चेंज होतोय ना तो तुम्ही याने डिटेक्ट करू शकता, राईट. अँड इट कॅन बी यूज्ड ॲज अ स्ट्रॉंग इंडिकेटर ऑफ क्रॉप टाईप अँड हेल्थ. तर प्लांटचं बेसिकली क्लोरोफिल कंटेंट जर तुम्हाला त्याच्यामधले चेंजेस रेकॉर्ड करायचे असेल तर तुम्ही रेड एज जो आपला रेंज आहे वेवलेनचा त्याचा वापर करायचा. क्लोरोफिलचं कंटेंट बघा इथे, रेड एज बँड जो आहे इट इज हायली रिस्पॉन्सिव्ह टू चेंजेस इन द क्लोरोफिल लेवल्स विच वॅरीज बिटवीन डिफरंट क्रॉप स्पीसीज. देन क्रॉपचं डिफरन्सिएशन हे तर करताच येतं, राईट, लाईक द विजिबल रेंज. देन अजून याच्यामध्ये बघा व्हेजिटेशन इंडायसेसमध्ये these are calculated using multiple spectral bands using red and NIR to enhance the differences between vegetation and non-vegetation areas to provide clearer picture of the crop health. आता याच्यामध्ये जो NDVI आहे हा तर मोस्ट कॉमन इंडेक्स आहेच व्हेजिटेशनचा. ओके, हे तर नोट करून घ्या. ठीक आहे, NDVI काय मोस्ट कॉमन व्हेजिटेशन इंडेक्स आहे. देन दुसरा आहे EVI, दॅट इज एनहान्स्ड व्हेजिटेशन इंडेक्स. इट इज अनदर व्हेजिटेशन इंडेक्स डिझाइन्ड टू मिनिमाइज द इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फिअरिक कंडिशन. ओके, तर कुठल्या याचं काय आहे, आपण ॲनालिसिस करताना ॲटमॉस्फिअरिक कंडिशन जे असतात ते फ्लक्च्युएशन देऊ शकतात किंवा सॉईलचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळे काही एरर येऊ शकतात. तर ते क्लिअर करण्यासाठी हे EVI इंडेक्स जे आहे हे कामामध्ये येतं. EVI इट कॅन डिटेक्ट व्हेजिटेशन व्हेरिएशन्स इन एरियाज विथ डेन्स व्हेजिटेशन ऑर विथ लोअर बायोमास जिथे असेल तिथे EVIचा आपण वापर करू शकतो, युजफुल फॉर द क्रॉप डिस्क्रिमिनेशन. Then we have another one that is the chlorophyll fluorescence. क्लोरोफिलचा जो काही फ्लोरेसन्स आहे म्हणजे काय की ही ॲडव्हान्स रिमोट सेन्सिंग सिस्टम आहे विच कॅन डिटेक्ट क्लोरोफिल फ्लोरेसन्स विच इज इमिटेड बाय द प्लांट्स वेन दे ॲब्झॉर्ब सनलाईट. ठीक आहे,
सनलाईट ज्यावेळेस प्लांटवरती पडेल तर त्यावेळेस काय याचं आपण डिटेक्शन करू शकतो. इट प्रोव्हाइड्स इन्साईट इन टू प्लांट हेल्थ अँड स्ट्रेस लेवल्स विच हेल्प टू आयडेंटिफाय क्रॉप टाईप्स अंडर स्ट्रेस. तर बघा हे जे वेगवेगळे आपण स्पेक्ट्रल फीचर बघतोय ना, हे का बघतोय, कारण की तुम्हाला काय शोधायचं आहे. ठीक आहे, म्हणजे क्रॉपमध्ये तुम्हाला एकतर क्रॉपचं स्ट्रेस किती आहे, वॉटर स्ट्रेस, ओके, वॉटरचा असेल किंवा हीटचा असेल तो चेक करायचा आहे का, मग तुम्हाला क्लोरोफिल कंटेंट चेक करायचा आहे प्लांटमधला, ओके, तुम्हाला कशाचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर स्ट्रेस झाला, क्लोरोफिल कंटेंट झाला, त्यानंतर डिझीज आहे की नाही, त्यानंतर पेस्ट आहे की नाही, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट डिफिशियन्सीज जर चेक करायचे असेल, ठीक आहे, किंवा मग क्रॉप टाईप म्हणजे क्रॉप डिस्क्रिमिनेशन जे आपण म्हणतो तर ते चेक करायचं आहे का. तर अशा वेगवेगळ्या कंडिशननुसार हे वेगवेगळे त्या ठिकाणी स्पेक्ट्रल फीचर वापरल्या जातात. ठीक आहे, तर एकंदरीत हे फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो की वेगवेगळे नावं काय आहेत याचे, तेवढे एक लक्षात ठेवा, यांचे फुल फॉर्म्स त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि जनरली NDVI जो आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो की मोस्ट कॉमन व्हेजिटेशन इंडेक्स कोणता आहे, तर NDVI आहे. ठीक आहे, तर अगेन दिस इज द सॉइल ॲडजस्टेड व्हेजिटेशन इंडेक्स, दॅट इज SAVI. ओके, दिस इंडेक्स करेक्ट द सॉइल बॅकग्राऊंड इफेक्ट इन एरियाज विथ स्पार्स व्हेजिटेशन. जिथे असेल तिथे याचा वापर केला जातो, इम्प्रूव्हिंग क्रॉप डिस्क्रिमिनेशन इन सच स्पार्स एरियाज. आता बघा हे दोन प्रकारचा डेटा असतो. ठीक आहे, स्पेक्ट्रलमध्ये दोन हे नावं तुम्हाला वेळोवेळी येतील. एक आहे मल्टीस्पेक्ट्रल डेटा आणि एक आहे हायपर स्पेक्ट्रल डेटा. तर मल्टीस्पेक्ट्रल डेटापेक्षा एक सिम्पल वर्ड्समध्ये सांगतो तुम्हाला की मल्टीस्पेक्ट्रल डेटापेक्षा ना हायपर स्पेक्ट्रल डेटा जो आहे हा जास्त डेटा त्या ठिकाणी जनरेट करतो. ओके, डेटा जनरेशन जे आहे इथे किती आहे, इथे जास्त आहे इन हायपर स्पेक्ट्रलमध्ये, आणि ॲक्युरसी जी आहे ना ती हायपर स्पेक्ट्रलमध्ये जास्त आहे. ॲक्युरसी ती कशी आहे, मोर आहे. ओके, सो इथे बघा दिले मल्टीस्पेक्ट्रल डेटा म्हणजे काय की इथे मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्स असतील विच कलेक्ट द डेटा फ्रॉम फ्यू डिस्क्रीट बँड्स. ठीक आहे, काही ठरलेल्या बँड्समधनं त्या ठिकाणी व्हिजिबल असेल, NIR बँड, SWIR बँड, तर फक्त त्याच्यामधनं जो आहे हा मल्टीस्पेक्ट्रल डेटा जो आहे तो जनरेट होतो. अँड दिस कॅन बी युजफुल फॉर बेसिक क्रॉप डिस्क्रिमिनेशन टास्क. बेसिक जे काम असतील त्यासाठी याचा वापर केला जातो. पण तुम्हाला खूप जास्त त्या ठिकाणी डीपमध्ये जर ॲनालिसिस करायचं असेल तर हायपर स्पेक्ट्रल डेटाची गरज पडते, त्या सेन्सर्सची गरज पडते. सो दिस सेन्सर्स काय करतात, हायपर स्पेक्ट्रलचे ते कलेक्ट करतात डेटा अक्रॉस मेनी नॅरो. बघा इथं नॅरो स्पेक्ट्रल बँड दिलेत, इथे कसे बँड दिलेत, इथं डिस्क्रीट बँड दिलेला आहे. डिस्क्रीट म्हणजे तुकड्यामध्ये छोटे छोटे बँड जे आहेत त्याच्यामध्ये मल्टीस्पेक्ट्रल डेटा वापर करतो. हायपर स्पेक्ट्रल काय करतो, एक नॅरो म्हणजे एकदम छोट्या लेवलवर तुम्हाला स्पेक्ट्रल बँड जे आहेत मोठ्या प्रमाणावर तुम्हाला अवेलेबल करून देतो, विच अलाउज फॉर मोर डिटेल डिस्क्रिमिनेशन ऑफ द क्रॉप स्पीसीज. ओके, तर याच्यामध्ये काय होतं, डिटेल्ड तुम्हाला अजून डिस्क्रिमिनेशन क्रॉप स्पीसीजचं तुम्ही करू शकाल. हायपर स्पेक्ट्रल डेटा जो आहे इट कॅन कॅप्चर डेलिकेट डिफरन्सेस जे असतील, म्हणजे छोटे डिफरन्सेस पण जे असतील ते त्या ठिकाणी हायपर स्पेक्ट्रल डेटा पकडू शकतो इन इट्स रिफ्लेक्टन्स पॅटर्न, राईट. आणि त्याच्यानुसार मग तुम्ही हे पुढचे जे काही आपले ॲप्लिकेशन्स आहेत फॉर डिटेक्टिंग स्ट्रेस वगैरे ते आपण त्यातनं करू शकतो. ॲप्लिकेशन बघा क्रॉप डिस्क्रिमिनेशनचा फॉर फील्ड मॅनेजमेंटसाठी करू शकतो, वीड कंट्रोलसाठी करू शकतो, फॉर यील्ड प्रिडक्शन अँड डिझीज मॅनेजमेंटसाठी करू शकतो. देन बँड सिलेक्शन जे आहे इन क्रॉप डिस्क्रिमिनेशन ते खूप महत्त्वाचं आहे की कोणता बँड आपल्याला वापरायचा आहे, तर त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो बँड डिस्क्रिमिनेशन जो असेल, बँड सिलेक्शन जो आहे इन क्रॉप डिस्क्रिमिनेशन इट रेफर्स टू द चूजिंग स्पेसिफिक स्पेक्ट्रल बँडचा आपण चूज करायचा फ्रॉम रिमोट सेन्सिंग डेटा सच एज फ्रॉम द सॅटेलाइट और ड्रोन्स टू डिस्टिंग्विश बिटवीन डिफरंट क्रॉप टाईप्स बेस्ड ऑन द युनिक रिफ्लेक्टन्स पॅटर्न. प्रत्येक क्रॉपचा जो असेल, प्रत्येक सॉईल वगैरे टाईपचा असेल त्याचा रिफ्लेक्टन्स पॅटर्न एक स्पेसिफिक असतो, त्यानुसारच आपण जो आहे तो बँड सिलेक्ट करत असतो आपल्या स्टडी अनुसार. सो डिफरंट क्रॉप्स जे आहे रिफ्लेक्ट लाईट डिफरंटली अक्रॉस व्हेरियस वेवलेंथ्स अँड सिलेक्टिंग द राईट कॉम्बिनेशन ऑफ बँड्स इट विल अलाव फॉर बेटर आयडेंटिफिकेशन अँड क्लासिफिकेशन. देन इथे बघा अगेन माहिती दिली आपली मल्टीस्पेक्ट्रल आणि व्हेजिटेटिव्ह इंडायसेसबद्दल, की मल्टीस्पेक्ट्रल जो बँड असेल त्यामध्ये काय सॅटेलाइट और एरियल जे सेन्सर्स असतील ते डेटाला कॅप्चर करतं अक्रॉस मल्टिपल स्पेक्ट्रल बँड्स. टिपिकली इन्क्लूड व्हिजिबल रेंज असेल, नियर इन्फ्रारेड रेंज असेल किंवा शॉर्ट वेव्ह इन्फ्रारेड रेंज असेल,
तर त्या बँड्समध्ये त्याला इन्फॉर्मेशन कलेक्ट केल्या जाते आणि याचा वापर मग पुढे आपण क्रॉप टाईपचं डिस्क्रिमिनेशनसाठी असेल, क्लोरोफिल कंटेंट डिटेक्शनसाठी असेल किंवा दुसरं काही अजून कॅरेक्टर्स चेक करायचे असतील त्यासाठी आपण करू शकतो. व्हेजिटेशन इंडायसेसमध्ये अगेन NDVI आहे. इट युजेस रेड अँड नियर इन्फ्रारेड बँड्स टू ॲक्सेस द प्लांट हेल्थ अँड क्लासिफाय द क्रॉप्स. यील्ड मॉनिटरिंग आहे बघा. यील्ड मॉनिटरिंग सिस्टम काय, इट इज बेसिकली टेक्नॉलॉजी आहे जे की मेजर करतं आणि रेकॉर्ड करतं क्रॉप यील्ड इन रिअल टाईम ड्युरिंग द हार्वेस्ट. या सिस्टम्स आर टिपिकली इन्स्टॉल्ड ऑन कंबाईन हार्वेस्टर्स. ठीक आहे. आता यील्ड तुम्हाला जर मॉनिटर करायचं असेल तर कॉमन सेन्स आहे, यील्ड जर तुम्हाला चेक करायचं आहे तर हे तुम्ही कशावर लावणार, तर कंबाईन हार्वेस्टरवरतीच त्याचं इन्स्टॉलेशन तुम्हाला करावं लागणार. जेव्हा तुम्ही हार्वेस्ट करता क्रॉपला त्यावेळेला तो डेटा म्हणजे तुम्हाला कलेक्ट करता येईल, राईट. आणि युटिलाइज द सेन्सर्स टू कलेक्ट डेटा अबाउट द अमाऊंट ऑफ क्रॉप बिंग हार्वेस्टेड अँड द व्हेरिएबिलिटी ऑफ यील्ड अक्रॉस द फील्ड. जो काही डेटा त्या ठिकाणी गॅदर केलेला असतो बाय दिस यील्ड मॉनिटरिंग सिस्टम, त्याच्यावरनं आपण काय आपल्याला व्हॅल्युएबल इन्साईट मिळतात. कोणत्या भागामध्ये आपलं जे काही शेत असेल, ठीक आहे, तर कोणत्या भागामधनं यील्ड जास्त निघतंय, इथे कुठे कमी निघत असेल, ठीक आहे, लेस यील्ड, इथं मोर यील्ड, इथे एवढ्या भागामध्ये ॲव्हरेज यील्ड येत असेल, ठीक आहे, किंवा काही भागामध्ये पूर्णपणे स्टराईल प्लांट्स राहून गेले की काय, कारण कदाचित बोरॉनची डेफिशियन्सी असू शकते. तर असे काही की आपण कन्क्लुजन्स त्याच्यावरनं काढू शकतो, राईट. So it enables the farmers to access field variability, making informed management decisions आणि improve future crop production. हे जेवढं आपण हा जो काही डेटा बघतो याचं मी तुम्हाला सारांश जो आहे तो लास्ट लेक्चरमध्ये एकदम सिम्पल वेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं. याचा वापर का केला जातो, याचा फायदा काय आणि त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं आहे. आता फिरून फिरून हा जो काही डेटा आपण दाखवतोय मी तुम्हाला, तर सगळेजण शेवटी काय कन्क्लुडिंग लाईन देत आहे की याचा वापर कुठे केला जातो, तर फॉर ॲनालिसिस, राईट. डेटा ॲनालिसिस करायचा आणि त्याच्यावरून आपण पुढे काय करतो, जे की चेंज इन प्रॅक्टिसेस, मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस जे असतील ते आपल्याला काय करायचे, व्हॅरी करायचे फॉर इम्प्रूव्ड इफिशियन्सी अँड क्रॉप प्रोडक्शन. तर यील्ड मॉनिटरिंगमध्येच इथे पुन्हा एक दिलं आहे की इट इज इसेन्शियल फॉर प्रिसिशन ॲग्रिकल्चर, हेल्पिंग फार्मर्स टू ऑप्टिमाइज प्रोडक्शन अँड रिसोर्सेस. सॅटेलाईट इमेजरी म्हणजे सॅटेलाईटने काढलेले फोटोज, तर याचा वापर कुठे केला जातो, इथे काय होतं, मल्टीस्पेक्ट्रल इमेजेस काढतो सॅटेलाईट, ज्याचं इस्टिमेशन आपण क्रॉप हेल्थ आणि ग्रोथसाठी करू शकतो. इथे NDVI असेल, NBVI. आता NBVI म्हणजे काय, नॅरो बँड व्हेजिटेशन इंडेक्स. ओके, NDVI वेगळं आहे आणि NBVI वेगळं आहे, ठीक आहे, बघा वेगवेगळे आहे, ठीक आहे. सो दीज आर यूज टू ॲक्सेस द प्लांट विगर अँड प्रिडिक्ट द यील्ड ऑफ द पर्टिक्युलर क्रॉप्स. एरियल इमेजरी जी आहे ती आपण कशाने घेतो, ड्रोन्सने घेतो. ड्रोन्स त्या ठिकाणी शेतावरनं उडवल्या जातात आणि त्याने हाय रेझोल्युशन जे कॅमेराज असतात त्याने फोटोज घेतल्या जातात आणि त्याच्यावरती आपण डिटेल क्रॉप डेटा जो आहे तो फायनल रेझोल्युशनने बघू शकतो. सो कंपोनंट ऑफ यील्ड मॉनिटरिंग सिस्टममध्ये काय आहे, तर पहिला आहे यील्डचा सेन्सर असतो. यील्ड सेन्सर म्हणजे काय की एक मास फ्लो सेन्सर जो आहे किंवा ग्रेन मॉइश्चर सेन्सर आहे, हा वापर केला जातो. इट इज यूज टू मेजर द अमाऊंट ऑफ क्रॉप बिंग हार्वेस्टेड इन रिअल टाईम. आता याचं जे काही मॉइश्चर सेन्सर असेल, इट मेजर्स द मॉइश्चर कंटेंट ऑफ द हार्वेस्टेड क्रॉप, राईट. कारण की बघा आता वीट असेल किंवा कुठलाही बाजरा असेल तर याचं आपल्याला माहिती आहे की हार्वेस्टिंगच्या वेळेला किती नियरली 15 to 20% सीडमध्ये मॉइश्चर असलं पाहिजे, राईट. आणि स्टोरेजच्या वेळेला किती असलं पाहिजे, स्टोरेजच्या वेळेला 10 to 12% मॉइश्चर असलं पाहिजे, राईट. तर हे जे आहे मॉइश्चर सेन्सर काय चेक करतं, त्या सीडचं मॉइश्चर पण त्या ठिकाणी वेळोवेळी चेक करतं ड्युरिंग द हार्वेस्टिंग ऑफ दॅट क्रॉप. इट इज इम्पॉर्टंट फॉर ॲडजस्टिंग यील्ड कॅल्क्युलेशन, राईट. खूप जास्त जर का मॉइश्चर कंटेंट जर समजा 30% असेल, राईट, आणि त्याचं जर काही यील्ड आपण कॅल्क्युलेट केलं ते खूप जास्त येईल, राईट, कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त आहे, बरोबर आहे. पण ज्यावेळेला तो ग्रेन जो आहे तो आपण उन्हामध्ये ड्राय करू, राईट, स्टोरेजच्या 10 to 12% त्यावेळेस ज्यावेळेस त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट असेल त्याचं वजन कमी होईल, राईट. समजा 30% सपोज मॉइश्चर असेल, ठीक आहे, सीडमध्ये, त्यावेळेस समजा त्याचं यील्ड आलं असेल 100 क्विंटल्स, ठीक आहे, 100 क्विंटल पर हेक्टर सपोज यील्ड आलं, ठीक आहे. तुम्ही खुश झाले की अरे वा 100 क्विंटल यील्ड आलं, पण त्यामध्ये मॉइश्चर जास्त आहे ना बाबा, 30% आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याला ड्राय करशाल, राईट, 10 to 15% ज्यावेळेस मॉइश्चर याच्यामध्ये असेल, राईट, नंतर तुम्ही या ग्रेनचं वेट केलं, तुम्हाला कळालं अरे 80 क्विंटल भरलं, राईट, 20 क्विंटल याचं वजन कमी होऊन गेलं. तर असं जे काही आहे ते यील्ड कॅल्क्युलेशन ॲडजस्ट करण्यासाठी
या मॉइश्चर सेन्सरचा वापर केला जातो, की जे ग्रेन आपण आतमध्ये मशीनमध्ये येत आहे त्याचं मॉइश्चर कंटेंट किती आहे आणि त्यानुसार ते यील्ड जे आहेत ते कॅल्क्युलेट केल्या जातात. सो त्याच्यामुळे काय होतं, जो काही एरर असेल आपल्या डेटामधला तो एरर जो आहे तो कमी होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिसिशन ॲग्रिकल्चरमध्ये डेटा हाच त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी आत्मा आहे त्या सिस्टमचा. त्याच्यामुळे डेटामध्ये एरर जितकं कमी असेल, जेवढी ॲक्युरेसी जास्त असेल, तेवढं चांगलं त्याचं काय होतं, रिफ्लेक्शन आपल्याला दिसून येतं. राईट. डेटा जर चुकीचा असला तर संपला विषय. राईट. कंपोनंट्स ऑफ यील्ड मॉनिटरिंग सिस्टममध्येच बघा एक आहे अजून GPS रिसिव्हर. राईट. GPS जो आहे तो काय करतो आपल्याला, इट इज यूज टू ट्रॅक द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द हार्वेस्टर इन द फील्ड. ओके. GPS system records the location of the harvester and associates the yield data, right, with the precise geospatial coordinates. म्हणजे जसं जसं त्या ठिकाणी जो आपला हार्वेस्टर असेल तो जसं जसं पुढे चालून हार्वेस्टिंग करत राहील क्रॉपचं, तसं तसं त्या जागेची लोकेशन पण त्या डेटामध्ये सेव्ह होत चालेल. राईट. की ह्या पर्टिक्युलर लोकेशनला समोज 10 kg यील्ड आला आहे, दुसऱ्या लोकेशन बीला 15 kg यील्ड आला आहे, सी लोकेशनला 12 kg यील्ड आला आहे. ते सगळं त्या ठिकाणी व्यवस्थित डेटा जो आहे लोकेशन बेस्ड जो आहे तो सेव्ह करत चालत असतं हे मशीन. देन GPS डेटा इज देन यूज टू क्रिएट यील्ड मॅप्स. यील्ड मॅप जो आहे तो या प्रकारे तयार केला जातो, विच विल शो द व्हेरिएशन इन द क्रॉप यील्ड अक्रॉस डिफरंट एरियाज ऑफ द फील्ड. देन अगेन त्याच्यामध्ये यील्ड मॉनिटरिंग सिस्टममधला एक महत्त्वाचा भाग जो आहे दॅट इज द डिस्प्ले अँड युजर इंटरफेस. ओके. डिस्प्ले आणि युजर इंटरफेस म्हणजे काय, की जे काही मॉनिटर त्या ठिकाणी लावलेलं असतं राईट मशीनमध्ये, त्याच्यावरती त्याला आपण म्हणतो डिस्प्ले. तर त्याच्यावरती आपल्याला दिसणार आहे. आणि जे की युजर इंटरफेस आहे, डिस्प्ले अलाउज द ऑपरेटर्स टू व्ह्यू रिअल टाईम डेटा ऑन यील्ड, मॉइश्चर कंटेंट अँड अदर मेट्रिक्स ड्युरिंग द हार्वेस्टिंग ऑपरेशन. कंबाईन हार्वेस्टरमध्येच या डिस्प्लेचं त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलेलं असतं. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स व्हिज्युअल फीडबॅक पण तुम्हाला देतं युजिंग यील्ड मॅप्स विच कॅन हेल्प द ऑपरेटर मेक ॲडजस्टमेंट विथ ऑन द गो. ऑन द गो म्हणजे काय, की चालू मशीनवरती त्या ठिकाणी तुम्हाला लगेच डेटा त्या ठिकाणी फीडबॅक देत चालेल. इंटरफेस टिपिकली इन्क्लूड्स अ व्हरायटी ऑफ टूल्स फॉर ॲनालायझिंग द डेटा इन्क्लुडिंग कस्टमायझेबल मॅप्स, हिस्टॉरिकल कम्पॅरिझन अँड परफॉर्मन्स ट्रॅकिंग. आता जे की यील्ड मॉनिटरिंग सिस्टम आहे हे नेमकं काम कसं करतं बघा. हाऊ इज द वर्किंग ऑफ द यील्ड मॉनिटरिंग सिस्टम. तर बघा सगळ्यात पहिले काय होतं, ॲज द कंबाईन हार्वेस्टर मूव्ज अक्रॉस द फील्ड, सेन्सर्स पण काय होतं कंटिन्युअसली मेजर करता फ्लो ऑफ हार्वेस्टेड क्रॉप अँड इट्स मॉइश्चर कंटेंट. एक शेत आहे, याच्यावरनं सपोज इथून मशीन जे आहे हे इकडच्या डायरेक्शनला जायला सुरुवात झाली राईट. तर जसं जसं मशीन असं पुढे 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 सरकत जाईल तसं तसं काय होतं की याच्यामध्ये जे की सेन्सर्स लावलेले आहेत ते काय डिटेक्ट करतात की आतमध्ये आपल्याकडे जे काही ग्रेन त्या ठिकाणी हार्वेस्ट होत चाललं आहे राईट, स्टोरेज टँकमध्ये पडतं आहे, तर ते किती येतं आहे त्याचा जो काही फ्लो आहे तो पण त्या ठिकाणी सेन्सर रेकॉर्ड करतात. आणि त्या ग्रेनचा मॉइश्चर कंटेंट किती आहे ते पण रेकॉर्ड करतात राईट. ते रेकॉर्ड झालं की त्यासोबतच बघा त्याच्यावरची त्या मशीनवरती आपण काय GPS पण लावलेलं आहे. GPS सिस्टम काय करतं, रेकॉर्ड करतं पोझिशन कुठे आहे बाबा हार्वेस्टरची ॲट द गिवन मोमेंट, की हार्वेस्टर फील्डच्या सेंटरला उभा आहे की कॉर्नरला उभा आहे की कोणत्या राईट साईड लेफ्ट साईड कुठे उभा आहे, त्यानुसार जे आहे यील्ड मॅप तयार करण्यासाठी GPS लोकेशन एक्झॅक्टली ट्रेस करतं. त्यासोबतच बघा डेटा जो असेल फ्रॉम द सेन्सर, ओके, इट इज ट्रान्समिटेड टू द ऑनबोर्ड कम्प्युटर सिस्टम. म्हणजे त्या हार्वेस्टरमध्ये काय आहे, काही कम्प्युटर सिस्टम आपण लावलेलं असतं, त्याच्यावरती तो सगळा डेटा काय असतो जात असतो, तो प्रोसेस होतो आणि कॅल्क्युलेट करत असतो यील्ड ऑफ ईच पॉईंट इन द फील्ड. ठीक आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या जर का 1 एकर जर एरिया असेल तर याच्यामध्ये हजारो पॉईंट असतील. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे हजारो त्या ठिकाणी वेगवेगळे पॉईंट्स असतील. आणि प्रत्येक पॉईंटचा जो डेटा आहे तो हे सेन्सर जे आहेत हे रेकॉर्ड करत असतात युजिंग द GIS सिस्टम. GISचा वापरच त्यासाठी केला जातो राईट. आता जो काही प्रोसेस डेटा असेल तर त्याचं काय केलं जातं, मॅपिंग केलं जातं आणि डिस्प्ले करता ॲज द यील्ड मॅप्स. ठीक आहे. यील्ड मॅप्स काय सांगतात मग शेवटी की बाबा राईट साईडच्या कॉर्नरमधून यील्ड कमी आलं का, ते तिथं व्हेरिएशन असेल काही क्लायमॅटिक कंडिशनमध्ये, सॉईल कंडिशनमध्ये, त्यानंतर इकडच्या भागामध्ये बाबा जास्त यील्ड आलं, एखाद्या साईडला ग्रीनच नव्हते बाबा, फक्त काय व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली क्रॉपची राईट. तर असं जे काही यील्ड मॅप जे आहे ते पूर्णपणे तयार होतात आणि त्याच्यावरनं आपल्याला पूर्णपणे कळतं की आपलं फील्ड जे आहे ते कशा प्रकारे यील्ड ऑब्टेन करून देतं.
ॲप्लिकेशन्स ऑफ यील्ड मॉनिटरिंग सिस्टममध्ये बघा की फील्ड व्हेरिएबिलिटीचं ॲनालिसिस ते कसं केलं जातं, तर यील्ड मॅप जे आहेत दिस हेल्प द फार्मर्स टू अंडरस्टँड द स्पेटियल व्हेरिएबिलिटी इन क्रॉप यील्ड अक्रॉस द फील्ड. त्याच्यामुळे काय होतं, आयडेंटिफाय करू शकतो आपण की कोणता हाय जास्त यील्ड येणारा एरिया आहे, कोणत्या भागामध्ये कमी यील्ड येतं आहे, राईट. आणि त्यानुसार शेतकरी काय करतो, टार्गेटेड त्यानुसार ॲक्शन घेऊ शकतो. की सपोज एखाद्या शेताचे एखादं सपोज असं कळालं शेतकऱ्याला की इकडच्या भागामध्ये काय झालं की इथे यील्ड खूप कमी येतं आहे गड्या, मग शेतकरी काय करू शकतो की त्या भागामध्ये जर खूप लेस फर्टाईल जर सॉईल असेल तर तो काय करेल की शेणखत असेल, फार्म यार्ड मॅन्युअर असेल किंवा मग आपल्या धरणामधला जो काही गाळ असेल तर तो आणेल आणि तेवढ्या भागामध्ये काय करेल, गाळ वगैरे किंवा शेणखत जे आहे ते जास्त टाकेल, राईट, कम्पेअर टू दिस अदर पोर्शन ऑफ द फील्ड. आणि दुसऱ्या पोर्शनमधनं यील्ड तर चांगलं येते, पण इकडचा जेवढा पॅच आहे हा खराब झालेला आहे, सॉईलचा लेस फर्टाईल झाला आहे, तर तेवढ्या पॅचमध्ये तो काय करेल, जास्त FIM अप्लाय करेल. त्याच्यामुळे काय होतं, उरलेल्या शेतामध्ये त्याने टाकलं नाही, त्याचा तेवढा खर्च वाचला आणि पुन्हा पुढच्या वर्षी ज्यावेळेस यील्ड येईल त्यावेळेस ते युनिफॉर्म यील्ड येईल. कारण की इकडच्या भागामध्ये यावेळेस काय केलं आहे, एक्स्ट्रा प्रिकॉशन्स आपण घेतले आहेत, एक्स्ट्रा फर्टिलायझर्स दिलेत. सो त्यामुळे काय होईल, इट विल इम्प्रूव्ह द सॉईल फर्टिलिटी अँड ॲड्रेस इरिगेशन इश्यूज इन द लो यील्ड एरियाज. एक्झाम्पल पण दिलं आहे बघा यांनी प्रॅक्टिकली. इफ अ यील्ड मॅप रिव्हिल्स वन पार्ट ऑफ द फील्ड हॅज कन्सिस्टंटली लोअर यील्ड्स, तर इट कुड इंडिकेट पुअर सॉईल कंडिशन्स आहे त्या भागामध्ये और इनॲडिक्वेट इरिगेशन आहे त्या भागामध्ये. त्यामुळे करेक्टिव्ह मेजर जे असतील, ॲक्शन असेल, ते पुढच्या सीझनसाठी आपण घेऊ शकतो. देन वी हॅव द प्रिसिजन फर्टिलायझेशन अँड इरिगेशन. सो याच्यामध्ये काय करू शकतो, क्रिएट प्रिस्क्रिप्शन मॅप्स आपण क्रिएट करू शकतो फॉर व्हेरिएबल रेट फर्टिलायझेशन अँड इरिगेशन. यील्ड मॅप एकदा आला की त्याच्यावरनं प्रिस्क्राईब करणं. प्रिस्क्राईब म्हणजे काय, काय चेंजेस करायचे बाबा पुढच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेसमध्ये, ठीक आहे, तर ते सांगायचं काम हे प्रिस्क्रिप्शन मॅप्स करत असतात. इथे एक्झाम्पल दिलं बघा की हाय यील्ड जो एरियाज असतील तिथे काय लागेल, कमी फर्टिलायझर लागेल, आणि जिथे कमी उत्पादन आलं होतं तिथे काय करायचं आहे आपल्याला, न्यूट्रंट अवेलेबिलिटी जास्त होईल, तिथे फार्म यार्ड मॅन्युअर असेल किंवा फर्टिलायझर असेल, युरिया, DAP, ते थोडेसे जास्त टाकावे लागतील. तर असं जे आहे प्रिस्क्रिप्शन मॅप्स आपण त्याच्यापासून तयार करू शकतो. देन डिसिजन मेकिंग फॉर फ्युचर सीझन्स, याच्यामधनं आपण करतो की एक्झाम्पल इथे दिलं आहे बघा, फार्मर कॅन ॲनालाइज हिस्टॉरिकल यील्ड डेटा, म्हणजे याच्या अगोदर 2-3 वर्षामध्ये कसं यील्ड त्या शेतावरती आलेलं आहे ते ॲनालाइज करू शकतो टू डिटरमाइन की कोणतं क्रॉप जे आहे ते बेस्ट त्या ठिकाणी परफॉर्म करतं, राईट, आणि त्यानुसार तो पुढच्या वर्षी कोणतं क्रॉप लावायचं, राईट, ते प्लॅन करू शकतो. रिस्क मॅनेजमेंट अँड इन्शुरन्स पण आपण त्या ठिकाणी क्लेम करू शकतो. सो यील्ड मॉनिटरिंग सिस्टम काय करता, इट हेल्प्स द फार्मर्स टू ॲक्सेस द परफॉर्मन्स ऑफ देअर क्रॉप्स, आणि फॅक्टर्स आयडेंटिफाय करू शकतो की ज्याच्यामुळे यील्ड इम्पॅक्ट झाला, डिझीजमुळे, पेस्टमुळे, का वेदर कंडिशन, फ्लडिंग किंवा ड्रॉट, कशामुळे नेमकं यील्ड अफेक्ट झाला ते त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. देन हार्वेस्टिंग ऑप्टिमायझेशन पण करता येतं, राईट. यील्ड मॉनिटरिंग सिस्टम ते काय करतात, तर इट विल हेल्प फार्मर्स टू ऑप्टिमाइज टायमिंग अँड द पेस ऑफ हार्वेस्ट, की खूप जास्त जर का ग्रेन्स त्या ठिकाणी हार्वेस्ट करताना सिस्टम आपल्या मशीनच्या आत येत असतील तर जे की हार्वेस्टरची स्पीड असेल, ठीक आहे, हार्वेस्टरची जी काही स्पीड असेल ती काय करावं लागेल, आपल्याला स्लो करावी लागेल, राईट, जेणेकरून व्यवस्थित जे मध्ये आलेलं क्रॉप आहे ते व्यवस्थित हार्वेस्ट होईल, राईट. चॅफ जो असेल तो, म्हणजे जे की सपोज वीट तुम्ही हार्वेस्ट करत असले, ठीक आहे, तर वीटमध्ये ग्रेन त्या ठिकाणी वेगळा पडेल आणि चॅफ जो आहे म्हणजे त्याचा जो भुसा आहे तो व्यवस्थित वेगळा पडला पाहिजे, राईट. खूप जास्त फास्ट स्पीडमध्ये तुम्ही जर का हार्वेस्टर चालवलं तर काय होईल, वीट व्यवस्थित हार्वेस्ट होणार नाही, त्या पूर्ण दाण्यासोबत त्याचा काय भुसा पण येईल, राईट. तर त्याच्यामुळे हार्वेस्ट ऑप्टिमायझेशनसाठी पण याचा वापर केला जातो. आता बेसिकली याचे बेनिफिट्स बघा क्रॉप डिस्क्रिमिनेशन आणि यील्ड मॉनिटरिंगचे, की इफिशियन्सी त्या ठिकाणी आपली वाढती आहे, राईट, कॉस्ट सेविंग होती आहे, इम्प्रूव्ड क्रॉप मॅनेजमेंट होतं आहे आणि सस्टेनेबल ॲक्च्युअली प्रॅक्टिसेस डेव्हलप होत आहेत, राईट. तर याच्यामध्ये अजून काही राहिलं आहे का, हां, एक आहे की GPS जे की सॅटेलाईट असतात. आता GPS सॅटेलाईट जे असतात तर आपली जी की लोकेशन आहे, सपोज मी इथे उभा आहे, ठीक आहे, आणि आता एवढ्या पूर्ण शेतामध्ये मी एक्झॅक्टली इथं उभा आहे, हे कसं ओळखणार. आता इथे वरती जर का एक सॅटेलाईट आहे, S1 म्हणजे 1 सॅटेलाईट, ठीक आहे, एक सॅटेलाईट फक्त माझी लोकेशन सांगू शकतं का, नाही, त्यासाठी काय लागणार आहे, कमीत कमी इथे 2 ते 3 तरी सॅटेलाईट पाहिजे, राईट. ॲटलिस्ट 3 सॅटेलाईट असणं अपेक्षित आहे, राईट. तर
3 सॅटेलाईट जेव्हा एकत्रितरित्या त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतात त्यावेळेस जी आहे ती माझी एक्झॅक्ट पोझिशन कळत असते GPS मध्ये. ओके, त्यामुळे GPS सॅटेलाईट जे असतात ना ते कधी एक सॅटेलाईट तुमचं GPS लोकेशन सांगत नसतं, मल्टिपल सॅटेलाईट्स त्या ठिकाणी स्पेसमध्ये असतात आणि अशा होल सेट ऑफ GPS सॅटेलाइट्स त्याला काय म्हणतात माहिती आहे? होल सेट ऑफ दिस GPS सॅटेलाइट इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिलेशन. काय म्हणतात? कॉन्स्टिलेशन. नोट करून घ्या, इट इज कॉल्ड ॲज कॉन्स्टिलेशन. केलं नोट? सो आय थिंक एवढं जे आहे आजच्या आपल्या लेक्चर पुरतं जे आहे सफिशियंट आहे, राईट. त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण असेल, काही कळलं नसेल तर पुन्हा एकदा लेक्चर बघा. बऱ्यापैकी एकदम इझी वेमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. कोणाला काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा मला. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. रिमोट सेन्सिंगबद्दल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत, पण एक वाटलं तर नोट करून घ्या एक ॲडिशनल पॉईंट की नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी कुठे लोकेटेड आहे? एक्झामसाठी महत्त्वाचं आहे तुमच्या. नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी इंडियाची कुठे आहे? इट इज लोकेटेड इन, यालाच म्हणतात NRSA म्हणतात त्याला, ठीक आहे, NRSA. इट इज लोकेटेड इन हैदराबाद. कुठे आहे? इट इज लोकेटेड इन हैदराबाद. तर हे नोट करून घ्या. ओके, केलं आहे? त्यासोबतच एक अजून आहे लीफ कलर चार्ट, LCC, लीफ कलर चार्ट म्हणतात त्याला, लीफ कलर चार्ट. तर हा कशासाठी डेव्हलप केला होता? हा राईस क्रॉपसाठी डेव्हलप केला होता की राईस क्रॉपचं जे की लीफ असेल त्याचा कलर जो आहे तो त्या ठिकाणी आपण काय करतो, एक स्ट्रीप असेल त्याच्यावरती वेगवेगळे कलर्स म्हणजे लाईट डार्क अशा बँडमध्ये कलर्स दिलेले असतात. त्या लीफचा कलर आपण मॅच करायचा आणि त्यानुसार डिटेक्ट करायचं की राईसमध्ये नायट्रोजनची गरज आहे की नाही आहे, की बरोबर आहे. तर असा लीफ कलर चार्टचा वापर असतो आणि त्यानुसार आपण काय करतो, फर्टिलायझर ॲप्लिकेशन करत असतो फॉर नायट्रोजन. ठीक आहे. आता हा लीफ कलर चार्ट त्या ठिकाणी कोणी डेव्हलप केला आहे? इट इज डेव्हलप बाय IRRI. ठीक आहे, हे नोट करून ठेवा. आणि इट कॅन बी यूज टू रिड्यूस रॅपिड नायट्रस ऑक्साईडचे जे की इमिशन्स असतील ते लीफ कलर चार्ट जे आहेत ते आपल्याला कमी करण्यासाठी वापर करण्यात येतं. आणि हे जे फर्स्ट LCC रिडिंग जे आहे हे कधी घेतलं जातं हे पण येऊ शकतं. ठीक आहे. सो इट मे बी टेकन ॲट 14 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ठीक आहे, पहिली रिडिंग फर्स्ट LCC कधी वापर करायचा क्रॉपमध्ये, राईसमध्ये? तर साधारणपणे 14 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंगच्या नंतर तुम्ही पहिलं लीफ कलर चार्टचा जो आहे तो त्याचा वापर तुम्ही करू शकता. ओके, इन द राईस क्रॉप. त्यासोबतच बघा एक अजून एक तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. जस्ट अ मिनिट, याला आपण पासून घेऊया. ओके, तर हा एक पॉईंट त्या ठिकाणी नोट करून ठेवा. हा पण एक्झामला येऊ शकतो की न्यूट्रिएंट एक्सपर्ट, हे नाव लक्षात ठेवा, याला नोट करून ठेवा. ठीक आहे. फ्रॉम दिस कोर्स प्रिसिशन फार्मिंगच्या या कोर्समध्ये याच्यावरती प्रॅक्टिकली जर क्वेश्चन विचारायचा झाला तर येऊ शकतो. ठीक आहे. तर न्यूट्रिएंट एक्सपर्ट काय? एक प्रकारचं डिसिजन टूल आहे. ठीक आहे, इट इज अ डिसिजन टूल दॅट प्रोव्हाइड बॅलन्स न्यूट्रिएंट रेकमेंडेशन देतं फॉर राईस. ओके, फॉर राईससाठी जे आहे ते न्यूट्रिएंट रेकमेंडेशन्स त्या ठिकाणी देतं. त्यासोबतच राईससोबत वीटला पण हे कामा येतं आणि मेज, असे हे 3 क्रॉपमध्ये याचा वापर केला जातो न्यूट्रिएंट एक्सपर्टचा फॉर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आणि हे कोणी डेव्हलप केलं आहे हे पण एक क्वेश्चन येऊ शकतो. तर इट इज डेव्हलप बाय IPNI ने डेव्हलप केलं आहे. IPNI म्हणजे काय? याचा फुल फॉर्म नोट करून घ्या. दॅट इज इंटरनॅशनल प्लांट न्यूट्रिशन इन्स्टिट्यूट. IPNI यांनी काय केलं आहे? हे न्यूट्रिएंट एक्सपर्ट जे आहे हे टूल त्या ठिकाणी प्रिसिशन फार्मिंगमध्ये जे आहे ते डेव्हलप केलेलं आहे. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडेज लेक्चर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या बघूयात, राईट. की GPS GIS याच्यामध्ये अजून काय काय डेप्थपर्यंत आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढं जातील तेवढं आपण जाऊया. ठीक आहे. कोणाला काही अडचण असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी. थँक्यू.